तर मित्रांनो बघू शकताय, हे बघा इथे चावी राहिले आणि डोर आतमध्ये लॉक झालाय. हे बघा हे सगळे करामती आहेत इथे. हे बघा निघायचं कधी होतं 10 वाजता आणि आता 10:30 वाजलेत, अर्धा तास काय डोकं चालवलंय. हे बघा गाडी ओपन करून आता पूर्ण डोर लॉक झालाय. आता दुसरी चावी बघतोय, घरी आहे, ती भेटली तर ठीक, नाहीतर आता काय जुगाड काहीतरी करावं लागणार आहे. हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत, हे नवीन ड्रायव्हर आहेत. जुने ड्रायव्हर इकडे आहे. हा म्हणून खास यांच्यासाठी आपण LIC काढले. तर मित्रांनो आपली एक डुप्लिकेट चावी घेऊन येणार होते. हे बघा 2 जण आलेले आहेत. बघूया, ट्राय करूया या चावीने ओपन होत आहे का. हे बघा ही आपली पहिली वाली ओरिजिनल चावी नाही दिसत आणि याच्याने ओपन झाले. ओपन झालेलं आहे फायनली. 1 तासानंतर आपला डोर ओपन झालेला आहे. आता कोणामुळे झालं होतं ते पण सांगा. चला मस्त. हे चला पटापट आधी हार लावून घेऊया मस्त. पहिला बॅगा ठेवा यार. मित्रांनो जुगाड चालू आहे. हे बॅगा वगैरे वरती ठेवायचं, कारण आतमध्ये जागा नाही होणार आहे. बॅगा पण खूप आहेत इकडे. तर हे थोडं प्लास्टिक आणलेलं आहे झाकण्यासाठी. जेवढ्या होतील ना तेवढ्या आतमध्ये ठेवूया, जागा झाली तर. अरे हे डिझेलचं काम आहे, सगळं वास होणार कपड्याला. मग राहू दे, मग वरतीच ठेवूया. कुणाचा काढून घे ना. तर मित्रांनो सामान वगैरे पॅक करून झालेलं आहे आणि आता आपण जायच्या तयारीत आहोत. हे बघा इकडे हार वगैरे बांधत आहोत गाडीला. हे आपलं इकडे पब्लिक आहे. तर मित्रांनो आपल्या ट्रिपचा शुभारंभ झालेला आहे आणि इथे आपण हे बघा बघू शकताय, हे साईबाबाचं मंदिर आहे आणि इथे आम्ही दरवर्षी जेव्हा ट्रिपला निघतो तेव्हा इथे थांबतो आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ट्रिपला सुरुवात करतो. तर इथे आम्ही नारळ वगैरे फोडतो आणि बाबांना नमस्कार करून ट्रिपला सुरुवात करतो. तर दरवर्षीप्रमाणे बघू शकता इथे आता नारळ फोडणार आहोत आम्ही आता इथे. साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मूर्ती. अरे कॉलेज बाप्पा जिनवाला. मित्रांनो रात्रीचे म्हणजे सकाळचे 2:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही थांबलो पेनच्या आसपास आहोत. इकडे मुंबई गोवा हायवे आहे आणि इकडे आपला अक्षय आहे. चहा पिण्यासाठी थांबलो. थोडा झोप वगैरे लागली होती, रिलॅक्स होण्यासाठी थोडा थांबलो आम्ही इथे. आता चला मग चहा पिऊया थोडी आणि चहा पिल्याच्या नंतर भेटूया.
श्वास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. तर मित्रांनो आता आपण खेडला आहोत. खेड डेपोच्या थोडा पुढे आलेलो आहोत आणि इथे थांबलो आहोत. थोडा ब्रेक घेतलाय. हे बघा व्ह्यू बघू शकताय. थोड्याच वेळा अगोदर पाऊस पडून गेलेला आहे आणि बघा कसं वातावरण झालंय मस्तपैकी. मागे बघू शकता एकदम फॉग झालंय. तर मित्रांनो आता 9:30 वाजलेत आणि नाश्त्याची वेळ झाले. तर आता संगमेश्वरला थांबलेलो आहोत. हे बघा सर्व भुकेलेले चेहरे बघू शकतात. आणि आपले इकडे ड्रायव्हर साहेब आहेत थोडे जास्तच थकले कारण कंटिन्यू ड्रायव्हिंग करत होते मुंबईपासून. दुसरा ड्रायव्हर आपला थोडा आजारी असल्यामुळे करू शकत नाही. तर थोड्या वेळात नाश्ता येणार आहे ते पण दाखवणार आहे काय काय मागवलं आहे आपण. तर इकडे मित्रांनी बघू शकता इकडे मिसळ मागवले सर्वांनी. सर्वांची चॉईस एकच आहे. हे बघा इकडे बघू शकता 2 पाव आहेत. इकडे शेव आहे. इकडे रस्सा आहे. चला सुरू करूया. तर मित्रांनो आपल्या कोकण ट्रिपचा एक हेतू होता की आपण इकडचे सर्व जे पण डेस्टिनेशन आहेत ते सर्व एक्सप्लोर करायचा. त्यातला आमचा हा पहिला डेस्टिनेशन आहे ते म्हणजे उक्षी वॉटरफॉल. आपण आता आलो आहोत रानपाट गाव. हे मुंबई गोवा हायवे पासून किमान अर्धा तासाच्या अंतरावर आहे. छोटे रोड आहेत त्यामुळे जास्त वेळ लागतोय. तर हे बघू शकता हे इकडे रानपाट गावातील शाळा आहे आणि इथूनच वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणजे 15 मिनिटं तरी चालावं लागतं. तर बघू शकता इथे अक्षय आहे माझ्यासोबत आणि बाकीचे पुढे चालत आहेत. तर पाऊस पण आहे जोरदार. चला आपण आता वॉटरफॉलवर भेटू. तर मित्रांनो ही बघू शकता ही आपली पायवाट आहे. इथून आपल्याला चालत जायचं आहे. आणि चालताना हे बघा जुन्या काळातली मंदिर आहेत गावात. हे बघा इकडे मागे पण आहे एक कौलारू पद्धतीचा. अजून पण किती टिकून आहेत बघा. एकदम शांतता आहे गावात. जास्त किलबिलाट नाही दिसून येत आहे. नजारा बघा. हा नजारा आता का असा आहे कारण 5 मिनिटं अगोदरच जोरदार पाऊस पडून गेलाय त्यामुळे हे बघा पूर्ण धुक्याची चादर पसरली आहे. हे बघा एक नंबर. आमचा यायचा टायमिंग पण एकदम परफेक्ट होता. पाऊस पण भेटलाय आम्हाला. तर मित्रांनो बघू शकता ही बघा अशी पायवाट आहे आणि नजारा बघा एक नंबर. हे बघा आणि पाण्याचा आत्तापासून इथूनच आवाज येतोय बघा. कॅमेऱ्यात कॅप्चर होतंय काय माहित नाही पण आम्हाला येतोय ऐकायला. मित्रांनो इकडे वॉटरफॉलला येताना पूर्ण माहिती काढून या कारण 2-3 रूट असे आहेत की तुम्हाला कन्फ्युजन करू शकतात तिथे कारण 2-2 वाटा आहेत. तर पूर्ण माहिती काढून या. आणि मेन गोष्ट काय माहिती आहे इथे पायवाट आहे ना ती पूर्ण स्लिपरी झालेली आहे आता. तर तुम्ही शूज वगैरे चांगले कंडिशनचे कॅरी करा. स्लिपर वगैरे घालून आलात तर ते घसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हे बघा पायवाट बघू शकता कशी आहे. आपल्याला ही पायवाटने इकडे पुढे जायचं आहे पण हे बघा वाटेत आपल्याला अजून एक वॉटरफॉल भेटलाय. खूप लांब आहे तो. हे बघा दाखवायचा प्रयत्न करतोय. हा बघा आपल्याला जिथे जायचं आहे तो वॉटरफॉल या साईडला आहे. आता आपण चालत जेमतेम 10 मिनिटं झालेली आहेत चालत आणि आता आपण पूर्ण तळाशी आलेलो आहोत. जिथून वॉटरफॉलचं पाणी पडतंय तिथे तळाशी आलेलो आहोत. आणि साईडने आपल्याला पूर्ण रस्ता शोधायचा आहे की वॉटरफॉल कुठे आहे. हे बघा झाड कसं मध्येच पडलंय. आपल्याला वॉटरफॉल थोडा दिसू लागलाय. हे बघा फॉग बघा
हे बघा, जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, थोडं थोडं पाणी दिसायला लागलं आहे आपल्याला. हे बघा, पाण्याचा आवाज ऐकू येत असेल. आणि हा ब्रिज दिसतोय तुम्हाला, हा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. इथे जवळपास आपल्या उक्षी स्टेशन आहे. आणि हा नजारा बघताय तुम्ही, एक नंबर वॉटरफॉल आहे. हे बघा, पाऊस जोरदार असल्यामुळे पाणी पण जास्त आहे. तर मित्रांनो, हा आपला उक्षीचा वॉटरफॉल आहे, जो रानपाड गावातून सुमारे 15 ते 20 मिनिटं आपल्याला चालावं लागतं. त्याच्यानंतर हा नजारा आपल्याला बघायला भेटतोय. आणि ही जी पटरी आहे ही आपली कोकण रेल्वेची आहे. हे बघा, बघू शकताय, जवळपास आपलं उक्षी स्टेशन आहे. येते आहे का? बरसतो मोगरा थेंब गंधाचे, वरजरी वेळ हे ताल छंदाचे. सीन आहे एक नंबर. म्हणजे बाजूला पटरी आहे आणि एका बाजूला हा वॉटरफॉल. हे बघा, बघू शकताय वॉटरफॉल किती लांब आहे, पण त्याचे जे फवारे उडत आहेत फाउंटनचे, ते बघा इथपर्यंत उडत आहेत. पाऊस बघू शकता मित्रांनो, अचानक वाढलाय आणि पाण्याचा वेग पण वाढलाय. कारण इथे जरी पाऊस कमी असला तरी वरती लागत असतो, त्यामुळे पाणी फोर्सने येत असतं. आपण आता उक्षी वॉटरफॉलच्या जवळून नजारा कैद करणार आहोत. हे बघा, पाऊस अचानक आलेला आहे आणि अशा वेळे काळजी घ्या, कारण आता खूप सारे इन्सिडेंट आपल्याला ऐकायला भेटत आहेत की पाऊस अचानक आल्यामुळे वाहून गेले वगैरे. त्यामुळे कुठलाही दुर्लक्षपणा करू नये. कारण हे बघा, वॉटरफॉलचं पाणी बघा अचानक वाढलंय. इथे आम्ही हाईटवर आहोत, त्यामुळे कसला खतरा नाही आहे, पण त्यामुळे अजिबात असं निष्काळजीपणा तुम्ही करू नका. हे बघा, पाऊस पण अचानक वाढलाय, त्यामुळे आम्ही आता इथून निघत आहोत.